नमस्कार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। मागील काही दिवसांमध्ये मराठवाड्यामध्ये शिक्षणाच्या पवित्र क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या तथा गालबोट लागणाऱ्या घटना घडल्या आहेत। यातच आता पुन्हा एकदा मुख्याध्यापकाने शाळेतच मद्यपान केल्यामुळे शिक्षक आणि जागरूक पालकांनी त्याला रंगेहात पकडले आहे। सदरील घटना परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमधील खोकलेवाडी येथील शाळेतील आहे। सदरील व्यक्ती हा जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक असून तो शाळेतच मद्यपान करताना विद्यार्थी आणि जागरूक पालकांनी त्याला पकडलेले आहे। खोकलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळेतच मद्यपान केले, त्यामुळे संपूर्ण चर्चेसह हे प्रकरण जिल्ह्याभरामध्ये विशेषतः चर्चेचा विषय ठरला आहे। कारण यामध्ये जागरूक पालकांनी जी तात्पर्याची भूमिका दाखवली आहे ती या ठिकाणी नावाजण्याजोगी आहे। सदरील शाळेच्या विद्यार्थ्यांनी मागील अनेक दिवसांपासून याबद्दलची तक्रार आपल्या पालकांना केली होती। या अनुषंगाने पालकांनी अचानक शाळेला भेट दिली असता मुख्याध्यापक शाळेतच मद्यपान करतेल्या अवस्थेमध्ये आढळला। त्यामुळे पालकांनी त्याला जाब विचारला असता मात्र मुख्याध्यापकांनी कोणतेही स्पष्टीकरण न देता मौन बाळगले। मुख्याध्यापकाच्या गैरवर्तनाचे ठोस पुरावे उपलब्ध असूनही शिक्षण विभागाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेचं लोखंडी गेट, घसरगुंडी, बाकडे विकल्याचीही यापूर्वी देखील चर्चा होती। तसेच विद्यार्थ्यांनी पंखे, फळे, बोर्ड काढून नेल्याची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना दिली आहे। मुख्याध्यापकाच्या गैरप्रकाराचे ठोस पुरावे उपलब्ध असतानाही शिक्षण विभाग अद्यापही कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाही। मागील काही दिवसापासून मराठवाड्यामध्ये हे प्रकार घडत आहेत। मराठवाड्यामध्ये शिक्षण विभागाला हे काळीमा फासणाऱ्या घटना आहेत। त्यामुळे प्रशासनाने तात्काळ या घटनेकडे लक्ष देऊन याबद्दल सतर्क आणि जागरूक पालकांनी शिक्षण विभागाला तक्रार केल्याच्या नंतर गंगाखेडचे शिक्षणाधिकारी खोकलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन संबंधित घटनेची पाहणी केली, तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला। या संवादाअंती संबंधित मुख्याध्यापकावर कार्यवाहीची मागणी जोर धरू लागली आहे। रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसाठी अहमदपूर, लातूर। डोकं दुखलं हो घरी माणसं किरकिरी झाल्या तिथं। ऑफिसच एवढा टाइम आहे का सर तुम्हाला? आत्ताच एवढा नाही पिण्यासाठी नाही तुम्हाला म्हणाला काय काहीच नाही, हे नाही ते नाही, काहीच नाही। तुम्ही तसलं हेच करू नका, चालू द्या तुमचा फक्त प्रोग्राम चालू द्या, पद्धतशीर चालू द्या। पण पद्धत असते तुम्हाला, शाळेचा टाइम झाला तुम्ही हे करायले 7 वाजता म्हणजे शाळा चालू व्हायच्या अगोदर तुम्हाला घ्यायची नाही। हा, काय शिकवायचं तुम्ही लेकरायला? हा, शिकवायचं काय मला सांगा ना। अहो तुम्ही दुसऱ्याला त्रास द्यायला कशाचा नाही? ड्रिंक करून जर तुम्ही लेकरायला शिकवायचं म्हणल्यावर काय मला सांगा। मी काय म्हणालोय, तुम्ही ड्रिंक करून काय शिकणार लेकरायला? काहीच नाही। ते मी मुद्दाम बघितलं, सकाळी सकाळी म्हणलं एक कार्यकर्ता गेला बिस्लरी घेऊन आला, मी म्हणलं नक्की हेडमास्टर गावावर